मध्य एशियामध्ये किंवा पश्चिम एशियामध्ये आखातामध्येच म्हणूया, जी आखाती राष्ट्र आहे त्यांची हितसंबंध अमेरिका जपते आहे असं आपल्याला वाटायचं किंवा अमेरिकेनं तसं चित्र निर्माण केलं होतं. पण आता ज्या पद्धतीनं इन रिटालिएशन प्रत्युत्तरादाखल इराणनी जिथं जिथं म्हणून अमेरिकेचे हितसंबंध आहेत, मग लष्करी, नाविक, हवाई तळं असतील, ऑइल रिफायनरीज असतील, ऑइल डेपोज असतील, इतर हेडक्वार्टर्स असतील, तिथे सुद्धा इराणनी हल्ले केले. कारण अमेरिका तर कोसो लांब आहे, हजारो मैल दूर आहे, तिथे तर काही आपण मिसाईल पाठवू शकत नाही. मग अमेरिकेचे इंटरेस्ट जिथं आहेत तिथे हल्ले करा. आणि आतापर्यंत या युद्धाची झळ हल्ल्यांमध्येच नाही म्हटलं तरी 14 देशांना बसली आहे. अमेरिका त्यात इन्व्हॉल्व आहे, 13 देशांना बसली आहे. अमेरिकेची सुद्धा 7-8 सैनिक आणि काही विमानं पाडली गेलेली आहेत. तर अशा वेळेस ही जी आखाती राष्ट्र आहेत, ज्यांना आतापर्यंत वाटत होतं की अमेरिका आमचे इंटरेस्ट जपते आहे, ते सुद्धा हादरले आहेत. कारण इराण त्यांच्यावरही हल्ले करते आहे. हा जो विषय आहे, इथे सुद्धा अमेरिका कोंडीत सापडली आहे. ऍब्सोल्युटली. आय थिंक खोमेनींच्या हत्येनंतर ज्या पद्धतीनं इराणी सैन्य आणि देश आणि जनता उठून उभी राहिली त्याच्या विरोधात, हा जेवढा महत्वाचा मुद्दा आहे तेवढाच महत्वाचा मुद्दा जो तुम्ही विचारला तो आहे. कारण युद्धामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की जसं तुम्ही म्हटला कोसो मैल दूर आहे, टेक्नॉलॉजी अपग्रेडेड आहे, त्यामुळे इराण अमेरिकेवर हल्ला करू शकत नाही, हे वास्तव आहे. हे वास्तव या युद्धात आपल्याला दिसून आलं. परंतु इराणनं यात इंटरेस्टिंगली किंवा ज्याला आपण स्ट्रॅटेजी म्हणतो ती जी केली ती होती की बाबा तुम्हाला वाचवायला अमेरिका येणार नाही आणि आमची एवढी पश्चिम आशियात ताकद. एक लक्षात घ्या, पश्चिम आशियात, मध्य आशियात इराण हा सर्वात ताकदवर देश इन टर्म्स ऑफ मिलिटरी आणि इन टर्म्स ऑफ इकॉनॉमी. इव्हन सौदी अरेबिया आणि पाकिस्तानपेक्षा तो पॉवरफुल आहे, कारण त्यांचं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर असणारं नियंत्रण. त्यामुळं इराणला हे दाखवून द्यायचं होतं की तुम्ही आजपर्यंत, इन्क्लुडिंग सौदी अरेबियाला पण दाखवून द्यायचं होतं की आजपर्यंत तुम्ही ज्या देशावर अवलंबून आहात किंवा ज्याच्यामुळे तुम्हाला वाटतं आर्थिक आणि राजकीय आणि लष्करी फायदा होतोय, तो फायदा इथून पुढे होणार नाही. हे युद्धाचं सर्वात मोठं परिणाम यातून दिसून आले. त्यामुळं ज्या ज्या देशांवर हल्ले झाले, ज्या ज्या तळांवर हल्ले झाले, त्यातून जे नुकसान झालं, कारण शेवटी युद्ध, एक गोष्ट युद्धाचा नियम काय आहे की युद्ध कोणत्या भूमीवर लढलं जातं. इथं युद्ध इस्रायलच्या भूमीवर लढलं गेले, इथं युद्ध इराणच्या भूमीवर लढलं गेले आणि बाकीच्या देशांच्या भूमीवर लढलं गेले. यातून अमेरिका नामनिराळी आहे इन टर्म्स ऑफ कॅटॉस्ट्रॉफी ज्याला आपण म्हणतो त्या. त्यामुळं आणि हे देश इतके छोटे छोटे देश आहेत की यांच्यावर होणारा जो हल्ला आहे तो त्यांना नुकसान करूनच देणार आहे. आणि हे इराणनं केलेलं सर्वात मोठं स्ट्रॅटेजिक वेपन आहे की ज्यांनी डायरेक्ट त्यांच्यावर हल्ला केला. आणि त्यामुळे अमेरिकेची क्रेडिबिलिटी ही संपुष्टात आलेली आहे. इतकी संपुष्टात आलेली आहे की ट्रम्प यांनी नेटो संपली अशी भाषा वापरण्यास सुरुवात केलेली आहे. एका क्षणात तर ट्रम्प असं म्हणत होते की हॉर्मज आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही, ज्यांना झळ पोहोचेल त्यांनी एकत्र यावं आणि त्यांचा त्यांनी निर्णय घ्या. इतक्यापर्यंत जर जात असेल तर आपल्याला लक्षात येईल की अमेरिका ही जागतिक राजकारणातली मसीहा आहे, पश्चिम आशियातलं मेंटर आहे, गॉडफादर आहे. ही जी काही बिरुदावली आपण अमेरिकेला देत होतो ती ह्या युद्धानंतर देताना आपल्याला विचार करावा लागेल. प्राध्यापक रोहन चौधरी, या 40 दिवसादरम्यान ट्रम्प यांची पत्रकार परिषद असेल, ट्रम्प यांचे एक्सपोस्ट असतील सोशल मीडियावरती, ट्रम्प यांची एकूणच बदलती भूमिका असेल, ट्रम्प यांचा आताताईपणा असेल, ट्रम्प यांचा चक्रमपणा असेल, हे बघून एकीकडे चीन आणि दुसरीकडे रशिया हसत असेल. ऑब्विसली 200% हसत असणार आहेत, कारण त्यांना सुंटे वाचून खोकला गेला तर मी यासाठी म्हणतोय रशिया आणि चीन, कारण त्यांना भूमिका आहे, आम्हाला भूमिका नाही. पुढे बोला. सुंटे वाचून खोकला जर जात असेल तर त्यांना पाहिजे. आणि हा मुद्दा तेवढ्या पुरतं नाही. एक लक्षात घ्या, ट्रम्प ज्या देशाचं नेतृत्व करतात तो देश स्वतःला एक मॉडेल मानला जातो. आणि जेव्हा तुमचं नेतृत्वाचं हसं होतं तेव्हा त्या देशाच्या ऑर्डरचं पण थोडंफार हसं होतं. आणि यातून असं निर्माण झालेलं आहे की जागतिक राजकारणात आतापर्यंत काय होतं की जागतिक राजकारणात कोणतंही संकट निर्माण झालं तर अमेरिकेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असो नसो, पण अमेरिका त्याच्यात उतरत होती. आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विषयी काही जनतेच्या मनात थोड्याफार प्रकारची एक रिस्पेक्ट होता की बाबा हे लोक इतके देश शक्तिशाली ते करतील. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षांचंच अवमूल्यन करून ठेवलेलं आहे.
त्यामुळे इथून पुढे जो राष्ट्राध्यक्ष येईल त्याला इतका रिस्पेक्ट मिळेल याची शक्यता कमी आहे. आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात इमेज मेकिंग जो प्रकार आहे, नेतृत्वाचा जो इमेज मेकिंग आहे, त्यानुसार असं करता येईल की बाबा पुतीन रशिया युक्रेन युद्धात याच्यापेक्षा चांगलं वागले, धोरण म्हणून नाही, एक फेस म्हणून किंवा पत्रकार परिषद असतील, स्टेटमेंट असतील किंवा काहीच न बोलणं देखील असेल, हे त्यापेक्षा चांगलं मॅच्युअर वागले. म्हणजे झेलेन्स्की जेव्हा भेटायला गेले होते डोनाल्ड ट्रम्प यांना आणि वान्स यांना, त्यांची तो एक किस्सा खूप हो. व्हायरल झाला, ज्या हो. पद्धतीनं तिथं वादावादी झाली. खरं तर ती चुणूक होती की ट्रम्प हे पुढे कसे वागू शकतात. म्हणजे एक प्रकारे पोटस म्हणजेच प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचं अवमूल्यन हे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय आणि ते करून दाखवलं पुन्हा. करून दाखवलं, सातत्यानं करून दाखवलं. हे बघा, साधारणतः आपल्याला असं लक्षात येत होतं की बाबा ट्रम्प हे वाटत जरी मूर्ख असले तरी ते तेवढे मूर्ख नव्हते. त्यांना अमेरिकन जनतेची नाडी समजली. परंतु आता या युद्धानंतर माझ्यासारखा माणूस देखील जो ट्रम्प यांचं वागणं मूर्ख नाहीत असं मानणार होता, त्यालाही स्वतःचं मत कदाचित बदलावं लागेल की बाबा हे जे काही चाललेलं आहे ट्रम्प यांचं वागणं, रातोरात सिव्हिलायझेशनल खतम करू, ही भाषा कोणत्याच राष्ट्राध्यक्षाची असू शकत. जगाचा इतिहास भूगोल माहिती नाहीये की पर्शियन संस्कृती मी नष्ट करून टाकेल असं म्हणणं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं, याचा अर्थ त्याला जगाचा इतिहास भूगोल माहिती नाहीये. अमेरिकेच्या स्थापनापासूनचं सर्वात मूर्खपणाचं विधान असेल कदाचित. सर, शेवटचा प्रश्न विचारतोय प्राध्यापक रोहन चौधरी, तो म्हणजे या 40 दिवसामध्ये जागतिक अर्थकारणावर, जागतिकीकरणावरती काय परिणाम दिसला आणि युद्ध जर का सुरूच राहिलं, छुटपुट का होईना असंच हार्मुजची स्ट्रेट कधी बंद कधी खुली असं सुरू राहिलं तर याचा जगावरती काय परिणाम होऊ शकतो? आपण बघितलंय, म्हणजे साधारणतः तुम्ही आज कुठल्याही चहावाल्याचा जरी तुम्ही इंटरव्ह्यू घेतला किंवा त्यांच्याशी बोलला तर काय परिणाम झालेले आहेत. त्या 2 चहावाल्यांवर होऊ दे नाही तर 20 होऊ दे, परंतु जो परिणाम झालेला आहे तो परिणाम खूप वाईट आहे. वडापावचे भाव वाढलेत. काल मी पाणीपुरी घ्यायला गेलो, ती पाणीपुरी मी जनरली 35 रुपये घ्यायचो, आता तो 40 रुपये म्हणाला. अरे म्हणलं ये पानीपुरी में तो बहुत मार्जिन रहता है, इसमें क्या है? नहीं नहीं, सब तरफ हो रहा है तो हमने भी बढ़ा दिया. नाही, ऍब्सोल्युटली. आणि ते परत भाव कमी येत नाहीत, हा त्याचा मुद्दा आहे. पण आणि पुढे ते कमी होत नाहीत. कमी होत नाहीत, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. यातून एक लक्षात येतं की आपण जरी सगळ्याच देशांनी प्रोटेक्शनिस्ट भूमिका जरी घेतली असेल आपलं तरीही युद्धाचा परिणाम हा अजूनही जागतिक आहे. कितीही जरी देश आत्मनिर्भर, आत्ममग्न, अमेरिका फर्स्ट, मेक इट फर्स्ट हे जरी बोलत असले तरी युद्धाचा परिणाम हा जागतिक आहे, हे या निमित्तानं जगाला समजणं फार महत्वाचं आहे. दुसरा मुद्दा जो आहे की पाकिस्ताननं मध्यस्थी केली, पाकिस्तानचा विषय आपण सोडून देऊ, परंतु पाकिस्ताननं जरी मध्यस्थी केली असली तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती काही फार काळ चालणार नाही परंतु त्याच्याही पेक्षा कोणतीही आंतरराष्ट्रीय संघटना आज मध्यस्थ करण्यास तयार नाही आहे, हे वास्तव पण आपल्या